तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्हाला शेळी पालन करण्याची इच्छा असेल किंवा तुम्हाला शेळी पालनामध्ये काम करायचं असेल तर आपण कोणत्या ऋतूमध्ये शेळी पालनाला सुरुवात केली पाहिजे, पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये की उन्हाळ्यामध्ये, या तिन्ही ऋतूपैकी आपण कोणत्या ऋतूमध्ये शेळी पालनाला सुरुवात केली तर एकदम सुरुवात आपली चांगली होईल, अडचणी कमी येतील, ते तुम्हाला आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्णतः बारीक सारीक गोष्टीची माहिती सांगणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा, पूर्णतः मोकळी चर्चा होणार आहे. सुरुवात जर बघण्यात झाला मित्रांनो, या तिन्ही ऋतूपैकी कोणत्या ऋतूमध्ये शेळ्यांचे हे भाव जे आहेत ते कमी जास्त होत असतात ते तुम्हाला सुरुवातीला सांगतो. उन्हाळा जो आहे मित्रांनो, तर उन्हाळ्यामध्ये जेवढे काही मित्र आपले फिरस्ती शेळी पालन करत असेल, कोणी बंदिस्तमध्ये काम करत असेल, काही मित्र अर्धबंदिस्तमध्ये काम करत असतात. जे काही फिरस्तीमध्ये अर्धबंदिस्तमध्ये काही मित्र काम करत असतील तर मग शेळ्या ते विक्री करत असतात. उन्हाळ्याचे एक शेवटचे जे 1-2 महिने असतात याच्यामध्ये जो चारा असतो तो कमी पडत असतो, पाणी काही मित्रांना कमी असतं क्षेत्राला. मग त्याच्यामध्ये काय होतं, शेळ्या एवढे एक संगोपन जमत नाही चांगल्या पद्धतीनं. मग त्या कारणामुळे सुद्धा भरपूर असे मित्र शेळ्या विक्री करत असतात. कमी शेळ्या असल्या की एक चारा पाणी एकदम व्यवस्थित परवडत असतो त्या शेळ्यांना. त्यासाठी एक भरपूर असे मित्र आपल्या शेळ्या उन्हाळ्याचे एक शेवटला कमी करत असतात. तशाच पद्धतीने जे काही मित्र आपले फिरस्तीमध्ये काम करत असतील तर त्यांना काय अडचण येते की चारा एक शेळ्यांना नसतो, चांगल्या पद्धतीचा चारा नसतो. शेळ्याची क्वांटिटी भरपूर असेल तर मग जास्त फिरावं लागते, शेळ्यांना चारा कमी असेल तर मग त्या कारणामुळे भरपूर असे मित्र फिरस्तीमध्ये काम करत असतील ते सुद्धा शेळ्या उन्हाळ्याचे एक शेवटला कमी करत असतात. तर त्या टायमाला आपल्याला शेळ्या ज्या आहेत तर एक कमी पैशामध्ये मिळत असतात. काही मित्रांना शेळ्या सांभाळण्याचा कंटाळा येतो उन्हाळ्यामध्ये, मग ती सुद्धा विक्री करून टाकत असतात. तिथं आपल्याला जे एक शेळी आहे ती कमी पैशामध्ये मिळू शकते. आणि त्याच्यानंतर जे पावसाळा आहे मित्रांनो, तर पावसाळ्याचं जे एक सुरुवात असते जून जुलै, तर या 2 महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला शेळी एकदम कमी पैशामध्ये मिळते. म्हणजे आज रोजी जर 10,000ची शेळी असेल ती तुम्हाला 9,000ला 8,000ला अशा पद्धतीची सुद्धा मिळू शकते. तर हे शेळ्या ज्या आहेत तर हे जेवढे काही मित्र शेळी पालनामध्ये काम करतात, फिरस्ती असेल, अर्धबंदिस्त असेल किंवा बंदिस्त असेल, तर बघा मित्रांनो, शेळ्यांवरती आजार जेवढे काही येत असतील तर हे येतात पावसाळ्यामध्ये. जून महिन्याचा सुरुवातीचा पाऊस पडला की एक गोचिड असेल, पिसवा असेल, वा असेल, हे जे जीवजंतू हे शेळ्यावरती येतात. मग गोचिड ताप असेल किंवा शेळ्या ताप येतात शेळ्यांना, किंवा शेळ्या बिमार पडत असतात जास्त प्रमाणात. वेगवेगळे जे आजार आहेत तर आपल्या शेळ्यावरती हे पावसाळ्यामध्ये येत असतात. मग या कारणामुळे भरपूर असे शेतकरी मित्र, काही बुजुर्ग असेल किंवा तरुण मित्र असेल, तर हे काय करत असतात, आपल्या शेळ्यांची क्वांटिटी जी आज रोजी 10 असेल तर 8-9 अशा एक कमी प्रमाणात ठेवत असतात. म्हणजे त्यांना माहिती आहे की आज रोजी जर शेळ्यावरती आजार आला तर थोडंफार आपली नुकसान होईल, पण जे काय आहे थोडंफार आपला फायदा आपण ते सुरुवातीला करून घेत असतात. मग ते शेळ्या जे विक्री करत असतात मित्रांनो, शेळ्या जे ते एक विक्री करत असतात त्या कारणामुळे आपल्याला एक स्वस्तात ते शेळ्या एक मिळत असतात. आता काही मित्रांना असं वाटत असतं की आपण सुरुवात जी आहे शेळी पालनाला ही पावसाळ्यामध्ये केली पाहिजे. का तर बघा, भरपूर असं वेगवेगळ्या पद्धतीचा झाडपाला शेळ्यांसाठी असतोय, चाऱ्याचे एक टेन्शन नसते, वेगवेगळ्या पद्धतीचा पाला असतो शेळ्यांसाठी. मग त्याच्यामध्ये आपल्या शेळ्यांची तब्येत बनेल. तर ह्या आशेने काही मित्र काय करत असतात, पावसाळ्यामध्ये शेळी पालनाला सुरुवात करण्याची त्यांची एक मानसिकता असते की बाबा इथं आपली एक सुरुवात चांगली होऊ शकते, आपल्याला भरपूर असा एक फायदा येतं. तर बघा मित्रांनो, शेळी पालन करायचं असेल तर पावसाळ्यामध्ये फायदाच आहे, पण सुरुवातीला तुम्हाला जर अनुभव जर तुम्हाला नसेल तर मग तुम्ही जून महिन्यामध्ये, जून जुलै या 2 महिन्यामध्ये शेळ्या खरेदी करू नका. जुलै असेल किंवा किमान 2-3 महिने आपण पावसाळ्यामध्ये शेळ्या खरेदी करूच नाही. जेवढे काय आजार असेल शेळ्यावरती तर हे 2-3 महिन्यामध्ये भरपूर असे आजार असतात, किमान 2 महिने सुरुवातीचे. त्याच्यानंतर मग जसं पाऊस कमी होईल तसं हे आजारसुद्धा कमी प्रमाणात असतात शेळ्यावरती. काही काळानंतर शेळ्या निरोगी असतात आपल्या. तर हे जे तुम्हाला सुरुवात करायची असेल तर पावसाळ्यामध्ये कधी शेळी पालनामध्ये सुरुवात करू नये. जर तुम्ही बाजारामध्ये जात असाल किंवा तुम्ही कोणत्याही शेतकरी मित्राकडून असेल किंवा जे बुजुर्ग असेल त्यांच्याकडून तुम्ही शेळ्या खरेदी करत असाल तर कोणी चांगल्या पद्धतीची जी शेळी आहे ती विक्री करत नाही. चांगला माल असेल तो कोणी विक्री करत नाही, हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. आणि जी तुमची सुरुवात आहे, जर तुम्ही पावसाळ्यामध्ये केली, अनुभव तुम्हाला कमी असेल आणि जर सुरुवातीला तुम्हाला त्याच्यामध्ये अडचणी आल्या तर तुम्ही त्या व्यवसायाकडे वळून सुद्धा पाहत नाही पुन्हा. भरपूर अशा अडचणी आहेत.
शेळ्या जास्त प्रमाणात लघवी करणे असेल किंवा घाण जी आहे शेळी पालनामध्ये ही पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात होत असते. मग इथं जर तुमचं संगोपन थोडंसं हुक चुकला की शेळ्या दगवणार 100% तुमचे. बघ आपण सुरुवात कधी केली पाहिजे? एकतर हिवाळ्यामध्ये तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीची सुरुवात करू शकता. 4-2 पैसे शेळ्यावरती वाढेल, तिथं भाव थोडा टाईट असतो त्या टायमाला, पण काय हरकत नाही. तुमच्या शेळ्या जे दगवण्याचे चान्सेस हे कमी प्रमाणात असतात आणि तिथून पुढे आपण सुरुवात करू शकता. पण काय मित्रांनो, आता पावसाळ्यामध्येच करायचं असेल तर बघा, सुरुवातीचे जे 2 महिने, आता जून तर गेलाच, जून असेल, जुलै असेल, हे संपल्याच्या नंतर आपण सुरुवात करू शकता, काय हरकत नाही. पाणी कमी झाल्याच्या नंतर किंवा सुरुवात आजार असतात शेळ्यावरती आणि बाजारामध्ये सुद्धा जास्त क्वांटिटीमध्ये शेळ्या ज्या आहेत, तर हे पावसाळ्यामध्ये 2 महिने जे असतात सुरुवातीचे, त्याच्यामध्ये आजाराचा जो प्रमाण असतो शेळ्यावरती हे जास्त असतो. आणि आजारी शेळ्या आपण बाजारातून खरेदी जर करत असाल किंवा 50% तुम्हाला सांगतो मी, पूर्णतः आजारी प्राणी येतोय, कोणी लंगडतंय, काही ताप असते काहींना, तर अशा पद्धतीचे जर प्राणी आपण खरेदी केला तर तिथे तुमचं लॉस होऊ शकतं. खरेदी करत असताना जे व्यापारी असतात, काही आपले शेतकरी मित्रसुद्धा व्यापार करत असतात, त्यांना काहीच घेणं देणं नाही की तुमचं प्राणी तुमच्याजवळ जगेल की मरेल. तशाच पद्धतीने जे मोठमोठाले व्यापारी असतात, जे शेतकरी मित्र आहेत, ते चांगल्या लेवलचं एक छोट्या लेवलचं एक व्यापार करत असतात. गावात जाणे, फिरस्ती असेल, तिथून शेळ्या खरेदी करणे, ते बाजारामध्ये विक्री करतात. त्यांचा जो प्रॉफिट आहे ते त्याच्यामध्ये निघून जातं. पण जे मोठे लेवलचे एक व्यापारी आहेत, तर ते गाडीमध्ये शेळ्या लोड करून आणत असतात. मित्रांनो, तुम्ही बाजारामध्ये कधी जा, शेळ्या जे गाडीतून खाली उतरत असतात किंवा गाडी भरायची असेल शेळ्यांची, तर ते त्यांना क्यू नसती शेळ्यांची की गाभण आहे की खाली आहे, ते त्यांना काही घेणं देणं नसतंय. मग तशा पद्धतीचे जर व्यापारीकडून आपण शेळ्या खरेदी केल्या, शक्यतो व्यापारीकडून शेळ्या खरेदी करूच नाही. जर सुरुवात तुम्हाला करायची असेल तर आपले एक खेड्यापाड्यामध्ये जे काही शेतकरी मित्र असेल, फिरस्तीमध्ये काम करत असेल, कोणी अर्धबंदिस्तमध्ये, जशा पद्धतीचं तुम्हाला शेळी पालन करायचं आहे तशा पद्धतीची तुम्ही त्या फार्मवरून शेळ्या खरेदी करू शकता. बंदिस्तमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर बंदिस्त फार्मवरून शेळ्या खरेदी करा किंवा फिरस्तीमधल्या शेळ्या खरेदी करून तुम्ही बंदिस्त करू शकता. तर अशा पद्धतीची आपण जर सुरुवात केली तर ही सुरुवात आपली एक चांगल्या पद्धतीची होऊ शकते. पण जर तुम्ही व्यापारी लोकांकडून शेळ्या खरेदी केल्या, गाभण काळात जे शेळ्या असतात मित्रांनो काही त्यांच्याजवळ, त्या शेळ्यांची त्यांना क्यू नसते मित्रांनो, ते आपण खरेदी करत असतो, आपला कष्टाचा पैसा असतो, तिथं आपण शेळीपालनामध्ये इन्व्हेस्ट करत असतो. मग ते आपल्याजवळ आल्याच्या नंतर शेळी ते पिल्ले चांगले देत नाही, शेळी दगवते. तर जेवढं शक्य होईल तुम्हाला फार्मवरून आपण शेळ्या खरेदी करा. जर तुम्हाला बंदिस्त करायचं असेल तर बंदिस्त फार्मवरून आपण शेळ्या खरेदी करा. फिरस्तीमध्ये करायचं असेल तर फिरस्तीतून आपण शेळ्या खरेदी करा. अर्धबंदिस्तमध्ये करायचं असेल तर फिरस्तीतून आपण शेळ्या खरेदी करा. जे आपल्या गावखेड्यामध्ये जे तरुण मित्र असेल, बुजुर्ग असेल, यांच्याकडून आपण खात्रीशीर शेळ्या आपण खरेदी करा आणि एक चांगली सुरुवात तुम्ही या क्षेत्रामध्ये करू शकता. तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ, कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपले एक जे मित्र असतील, तर ज्यांना कोणाला एक नवीन सुरुवात करायची असेल त्या मित्रांना आपला हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.